नमस्कार मित्रांनो, कोकणाटेड रेसिपी बाय विशाखा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत असा। तर आज मी तुमका दाखवतले कोकणातील पारंपरिक पद्धतीत काळ्या वाटाण्याची उसळ कशी बनवतात ते आज तुमका दाखवतले। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। आणि ह्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। तर चला रेसिपी सुरुवात करूया। पहिला आपण काळ्या वाटाण्याची उसळ बनवू काय काय साहित्य लागतं ता बघूया। मी काळे वाटाणे घेतले, भाजलेला वाटाप, मालवणी मसालो, मीठ, कोथिंबीर, पाणी, कांदो, तेल आणि कढीपत्तो। मी 1 वाटी काळे वाटाणे घेतलेले, ते मी रात्रभर पाण्यात भिजत ठेवले। हे बघा, आता मी हेच वाटाणे उकडून घेते। चुलीवर उकडू शकत नाही कारण भरपूर वेळ लागता। मी हे कुकरमध्ये 4 शिट्ट्या काढून घेतले। हे बघा, आता हे काळे वाटाणे शिजलेत की नाही कसे बघायचे। हे बघा, असं एक वाटाणं घ्यायचो आणि सहज असं चिरडलं गेलो म्हणजे आपले वाटाणे चांगले शिजलेले आहेत। आता हे लक्षात ठेवा, शिजून घेतल्यावर जर पाणी येतं ना तर टाकून द्यायचं नाही, तर आपण उसळीत घ्यायचं। हे बघा, मस्त अशी आग झाली आणि हे भांडा पण आपला चांगला गरम झाला। आता त्याच्यात मी 2 चमचे तेल ओतून घेते। आता मी त्याच्यात टाकून घेतले मस्त असो हिरवगार ताजो कढीपत्तो टाकतले। हे बघा, आवाज बघा। आता मी ह्याच्यात बारीक चिरलेलो अर्धो कांदो टाकून घेते। आता हे आपण चांगलं मिक्स करून घेऊया तेलात। आता ह्याच्यात मी टाकतेले 2 चमचे मालवणी मसालो। तुमच्याकडे मालवणी मसालो नसत तर तुमचं घरगुती मसालो वापरलात तरी चालत। आता मी त्याच्यात टाकतेले मालवणी वाटाप। मी आपल्या चॅनलवर मालवणी वाटाप कसा बनवतात त्याचं व्हिडिओ पण मी अपलोड केले, जाऊन नक्की चेक करा। ह्या वाटाप 5 मिनिटात तेलात भाजून घ्यायचा। असा वाटाप भाजल्यामुळे आपल्या उसळीत चांगली चव येता। आता मी त्याच्यात टाकून घेतले उकडून घेतलेले काळे वाटाणे। आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं। हे बघा, आता हे बघा, हे जरासा घट्ट वाटता। अजून मी ह्याच्यात थोडासा पाणी ओतून घेते। हे बघा, मी थोडासा पाणी ओतून घेतलंय। आता बघा किती पातळा, म्हणजे एक कड इलो का आपली उसळ परफेक्ट तयार असा। आता मी त्याच्यात टाकून घेतले चवीनुसार मीठ। मीठ टाकल्यावर या परत एकदा मिक्स करून घ्यायचा। हे बघा, आपल्या वाटाणा एक मस्त अशी उकळी इल्या। हे बघा, आता मी त्याच्यात टाकतले मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर। तर हे तयार असा आपली कोकणातील पारंपरिक पद्धतीची काळ्या वाटाण्याची उसळ। तर ही उसळ तुमका कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। आणि हा व्हिडिओ तुमका आवडलो असत तर व्हिडिओक लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि कोकणाटेड रेसिपी बाय विशाखा या चॅनलला सबस्क्राइब करूक विसरू नका। परत भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये। बाय।